काही दिवसांच्या सुट्टीनंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा मान्सूनच्या पावसाने बॅटिंग करायला सुरुवात केलेली आहे। मुंबई पुण्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये काल आणि परवा मुसळधार पाऊस बरसला आणि हवामान खात्याने इथून पुढे सुद्धा अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे। अनेक जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। त्यामुळे तुमच्या जिल्ह्यात नेमकी काय स्थिती असणार आहे, तुमच्या जिल्ह्यात नेमका कोणता अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे, हे सगळं आपण सविस्तर समजून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय वेदर रिपोर्ट। तर सर्वात आधी हवामान तज्ञ के.एस. होसाळीकर यांनी एक अत्यंत महत्त्वपूर्ण ट्विट केलेला आहे आणि त्या ट्विटमध्ये नेमकं त्यांनी काय म्हणालेलं आहे हे सुद्धा जाणून घेणं महत्त्वाचं आहे। के.एस. होसाळीकर या हवामान तज्ञांनी म्हटलेलं आहे की 9 जून मॉर्निंग सॅटेलाइट ऑब्झर्व इंडिकेट मान्सून क्लाउड बँड्स ओव्हर वेस्ट कोस्ट फ्रॉम केरला टू साऊथ कोकण महाराष्ट्र। याचा अर्थ असा की आजची ही सॅटेलाइट इमेज आहे आणि या सॅटेलाइट इमेजच्या माध्यमातून आपण स्पष्टपणे बघू शकतो की दक्षिण कोकण ते केरळ पर्यंतच्या संपूर्ण पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणात ढग दाटलेले या सॅटेलाइट इमेजच्या माध्यमातून दिसू शकतो, असं होसाळीकर यांनी ही सॅटेलाइट इमेज शेअर करत म्हटलेलं आहे। आता पुढच्या सॅटेलाइट इमेजच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की नेमकी वातावरणाची काय स्थिती आहे, ढगांची काय स्थिती आहे। या सॅटेलाइट इमेजच्या माध्यमातून आता आपण स्पष्टपणे बघू शकतो इकडे अरबी समुद्र आहे आणि इकडे बे ऑफ बंगाल आहे, बंगालचा उपसागर आहे। बंगालच्या उपसागरात मोठ्या प्रमाणात ढग दाटलेले आपण स्पष्टपणे बघू शकतो। इकडे बे ऑफ बंगालमध्ये बंगालच्या उपसागरामध्ये चक्राकार गोलाकार वारे सुद्धा दिसून येत आहेत। कमी दाबाचा पट्टा इकडे तयार होतोय असं सुद्धा काही दिवसांपूर्वी हवामान तज्ञांनी सांगितलेलं होतं। याचबरोबर इकडे अरबी समुद्रात सुद्धा मोठ्या प्रमाणात ढग दाटलेले दिसून येतात आणि या ढगांचा कुठेतरी महाराष्ट्रावर सुद्धा परिणाम दिसतोय। खास करून कोकणाचा भाग असेल, विदर्भातला आणि मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांचा भाग असेल, अशा या संपूर्ण पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणात या वातावरणाचा परिणाम म्हणून, या गोलाकार चक्राकार वाऱ्यांचा परिणाम म्हणून ढग आलेले मोठ्या प्रमाणात दिसून येतात। आता या ढगांचा परिणाम म्हणून कोणत्या दिवशी नेमकी वातावरणाची काय स्थिती असणार आहे ते सुद्धा आपण पुढच्या मॅपच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। तर हा आजच्या तारखेचा मॅप आहे, हवामान खात्याने जारी केलेला हा मॅप आहे आणि आज आपण बघू शकतो की अनेक जिल्ह्यांमध्ये आज येलो अलर्ट जारी करण्यात आलेला होता। सतर्कतेचा पावसाचा इशारा आज सुद्धा अनेक जिल्ह्यांना दिलेला होता। यामध्ये विदर्भातलं गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, त्याच्या खालोखाल इकडे नांदेड, लातूर, बीड, सोलापूर, याचबरोबर अहमदनगर, पुणे, पुण्याचा घाटाचा परिसर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सातारा, सांगली, कोल्हापूर अशा या संपूर्ण पट्ट्यामध्ये येलो अलर्ट आज जारी करण्यात आलेला होता। सतर्कतेचा इशारा हवामान खात्याने दिलेला होता। त्यानुसार आज तुमच्या इथे पाऊस पडतोय का आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आता उद्याची नेमकी काय स्थिती असणार आहे, उद्या पाऊस कसा असणार आहे ते सुद्धा या मॅपच्या माध्यमातून आपण समजून घेऊ शकतो। तर उद्याचा हा मॅप आहे। उद्या बऱ्यापैकी पाऊस अनेक जिल्ह्यांमधून ओसरलेला असणार आहे। मात्र उद्या सुद्धा विदर्भामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। विदर्भातलं नागपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा या संपूर्ण पट्ट्यामध्ये उद्या सुद्धा पाऊस पडू शकतो असं हवामान खात्याने म्हटलेलं आहे। येलो अलर्ट विदर्भातल्या या जिल्ह्यांना जारी करण्यात आलेला आहे। याचबरोबर इकडे अहिल्यानगर, बीड, सातारा, धाराशिव, सोलापूर आणि पुणे, पुण्याचा घाटाचा परिसर इथे सुद्धा येलो अलर्ट उद्या जारी करण्यात आलेला आहे। तर परवा नेमकी काय स्थिती असणार आहे, परवा कोणत्या जिल्ह्यात किती पाऊस पडू शकतो, कुठे कुठे पाऊस पडू शकतो हे सुद्धा समजून घेणं महत्त्वाचं आहे। तर हा परवाचा मॅप आहे आणि आता आपण यामध्ये बघू शकतो की उद्याच्या तुलनेने परवा अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे। विदर्भातला हा संपूर्ण पट्टा येलो दिसतोय। येलो अलर्ट विदर्भातल्या या संपूर्ण पट्ट्यामध्ये जारी केलेला आहे। याचबरोबर त्याच्या खालोखालची जी जिल्हे आहेत त्यामध्ये नांदेड असेल, लातूर असेल, सोलापूर, सातारा, साताराचा घाटाचा परिसर आणि सांगली या पश्चिम महाराष्ट्रातल्या सुद्धा काही जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे। या सगळ्या जिल्ह्यांमध्ये परवा सुद्धा पाऊस पडण्याची, मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे। आता त्याचे पुढचे दिवस कसे असणार आहेत ते सुद्धा पुढच्या मॅपच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत। तर हा 12 तारखेचा मॅप आहे आणि 12 तारखेला सुद्धा अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे। विदर्भातल्या या संपूर्ण पट्ट्यामध्ये 12 तारखेला सुद्धा पाऊस पडू शकतो। याचबरोबर त्याच्या खालोखालच्या अनेक जिल्ह्यांमध्ये सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता 12 तारखेला सुद्धा हवामान खात्याने वर्तवलेली आहे। याचबरोबर कोकणातल्या सुद्धा काही जिल्ह्यांचा यामध्ये समावेश होतो। कोकणातलं रत्नागिरी, सिंधुदुर्ग, याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातलं सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, त्याला लागून असलेलं धाराशिव, लातूर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा 12 तारखेला पाऊस पडू शकतो असं हवामान खात्याने म्हटलेलं आहे। याचबरोबर 13 तारखेला सुद्धा महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची धुवाधार बॅटिंग असू शकते असं या मॅपच्या माध्यमातून आपण बघू शकतो। कारण 13 तारखेला महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी केलेला आहे। महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तवलेली आहे। आता इथे बघतोय आपण की उत्तर महाराष्ट्रातला पट्टा जर सोडला तर संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस पडू शकतो असं या मॅपच्या माध्यमातून स्पष्ट
स्पष्ट होतं। त्यामध्ये विदर्भ असेल, मराठवाडा असेल, कोकण भागातला पट्टा असेल, अशा या संपूर्ण पट्ट्यामध्ये पाऊस पडू शकतो असं या इमेजच्या माध्यमातून आता आपण बघू शकतो। तर अशा पद्धतीने इथून पुढचे 5 दिवस कसे असणार आहे, इथून पुढे 5 दिवस पावसाची काय स्थिती असणार आहे ते आपण या मॅपच्या माध्यमातून, सॅटेलाइट इमेजच्या माध्यमातून समजून घेतलेलं आहे। तुम्हाला या व्यतिरिक्त आणखी काही प्रश्न असतील, मग ते वेदर रिपोर्ट संदर्भात असतील किंवा मान्सून संदर्भात असतील, तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।